रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे रक्षाबंधन स्पेशल खास मिठाई। अगदी कमी साहित्यामध्ये ही झटपट मिठाई तयार होते आणि तुम्हाला तर माहीतच आहे बाहेरच्या मिठाईमध्ये आजकाल खूप मिलावट केली जाते। शिवाय ही मिठाई फ्रेश मिळेल असंही नाही। त्यामुळे आपल्या भावासाठी घरीच मिठाई तयार करा। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण ही मिठाई कशी केली आहे ते बघूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर घ्यायची आहे आणि ही बारीक पावडर करायची आहे आणि त्याच्यामध्येच मी आता इथे 15 ते 20 काजू घेतलेले आहेत। ते सुद्धा आपल्याला याच्याबरोबर बारीक करून घ्यायचे आहे। त्याची एकदम पावडर करून घ्यायची आपल्याला। तुम्ही इथे साखरेऐवजी पिठी साखर सुद्धा वापरू शकता। तर तुम्ही इथे बघू शकताय बघा छान अशी पावडर मी बारीक करून घेतलेली आहे। एका बाउलमध्ये आपल्याला ह्याला काढून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी 1 वाटी दूध पावडर घेतलेली आहे। तर दूध पावडर तुम्ही कोणत्याही ब्रँडची वापरलीत ना तरीही चालेल। त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला सुक्या नारळाचा किस घ्यायचा आहे। डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे। रेडीमेड हे सुक्या नारळाचा किस मिळतो ना तोच मी इथे वापरलेला आहे। आता सगळं आपल्याला हे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून आपल्याला याच्यामध्ये दूध घालून हे मळून घ्यायचं आहे। दूध घालताना मात्र ते 1 ते 2 चमचे आपल्याला दूध घालायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्ही जास्त दूध घातलं तर ते हे मिश्रण पातळ होऊ शकतं आणि ते घट्ट होण्यासाठी पुन्हा आपल्याला मीठ पावडर किंवा खोबऱ्याचा किस घालावा लागेल। त्यामुळे दूध आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच मिक्स करायचं आहे। ही मिठाई आपण जरासुद्धा गॅसचा वापर न करता बनवणार आहोत। त्यामुळे आपल्याला हे पातळ मिश्रण नाही करायचं आहे, थोडंसं घट्टसरच मिश्रण करायचं आहे। तर एका आता प्लास्टिकच्या शीटवरती किंवा बटर पेपरवरती हे घेऊन मिश्रण याचे 2 भाग करून आपल्याला अशा पद्धतीने हे राऊंड करून घ्यायचं आहे। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये ही मिठाई तुम्ही करू शकता। ही मिठाई आपण 2 कलरमध्ये करणार आहोत। त्यासाठी ते फूड कलर वापरलेला आहे। तर या मिठाईला मी गुलाबी रंगामध्ये करणार आहे एक भाग। त्यामुळे इथे गुलाबी रंग हलका पिंकिश रंग मी इथे वापरलेला आहे। पिंक कलरचा रंग थोडासा मी टाकलेला आहे याच्यामध्ये आणि तुम्ही इथे बघू शकताय बघा छान याचा कलर आलेला आहे। तर अशा पद्धतीने हे सिलेंडर शेपमध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे। आणि दुसरा भाग जो आहे तो सुद्धा आपल्याला हे बटर पेपरवरती लावून थोडंसं हाताने असं पसरून घ्यायचं आहे किंवा तुम्ही लाटण्याने जरी पसरवलंत ना तरीही चालेल। थोडंसं हाताला हे चिकट जरी लागत असेल ना ही मिठाई तयार झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ही थोडीशी सेट होते। त्यामुळे हाताला ती अजिबात चिटकत नाही। तेव्हा अशा पद्धतीने आपण हा राऊंड असं करणार आहोत किंवा तुम्ही लाटण्याने जरी हे थोडंसं लाटून घेतलं ना तरीही चालेल। हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही आहे। आणि त्यानंतर आपल्याला सिलेंडर शेपमध्ये जो भाग आपण तयार केला होता तो सुद्धा याच्यावरती अशा पद्धतीने हा लावून घ्यायचा आहे आणि बटरच्या साहाय्याने आपल्याला असं राऊंड करत जायचं बघा। बटरच्या साहाय्याने आपण असा गोल राऊंड करायचा आहे। हे अजिबात चिटकत नाही, व्यवस्थित ते नंतर सेट होतं बघा। तर अशा पद्धतीने बघा अशी आपल्या हा मिठाई तयार केलेली आहे। आता बटर पेपरमध्येच गुंडाळून आपल्याला ही मिश्रण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे। किमान आपल्याला ह्याला अर्धा ते पाऊण तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे म्हणजे मिठाई आपली मस्त अशी सेट होईल। तर इथे तुम्ही बघू शकताय बघा इथे पाऊण तास झालेला आहे आणि मिठाई आपली व्यवस्थित अशी सेट झालेली आहे। आता हाताला अजिबात लागत नाही आहे आणि आता ह्याच्यावरती आपल्याला पिस्ता घालायचा आहे। इथे मी बारीक कट करून पिस्ता घातलेला आहे। पिस्ता घातल्यामुळे मिठाईला रंगसुद्धा खूप मस्त दिसेल एकदम आणि खाण्यासाठी सुद्धा आपली ही मिठाई आणखीन जास्त टेस्टी लागेल। आपण याच्यामध्ये 2 कलर तर घातलेले आहेत पण आपण ड्रायफ्रूट घातल्यामुळे पिस्ता घातल्यामुळे हे दिसायलासुद्धा खूप छान दिसते बघा। त्याचा सुरीच्या साहाय्याने आपल्याला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे कट करून घेऊ शकता बघा। जाड पातळ किंवा तुम्हाला कसे हवे तसे तुम्ही इथे कट करू शकता। तर ते तुम्ही बघू शकताय बघा मस्त असे मी अर्धा इंचमध्ये कापून घेतलेले आहेत आणि तुम्ही पहा 2 कलरमध्ये सुद्धा ही मिठाई काय मस्त झाली बघा। दिसायलासुद्धा काय भारी दिसतंय ना। तर या रक्षाबंधनासाठी अशी मिठाई नक्की ट्राय करू बघा। कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये अशी झटपट मिठाईही तयार होते। शिवाय आपण गॅसचा कुठेही वापर केलेला नाही आहे। ही मिठाई खाण्यासाठी सुद्धा तितकी टेस्टी लागते। गॅस न पेटवता कमी साहित्यामध्ये ही झटपट मिठाई तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।